अमरावतीमध्ये पार पडले 4थे आस्था दीप संमेलन 2019 पासून दरवर्षी आस्था एज्युकेशन अँड मल्टीपर्पज सोसायटी अमरावतीद्वारे आस्था दीप संमेलनाचे आयोजन केले जाते। या संमेलनाच्या माध्यमातून समाजातल्या विविध स्तरातील समाज बांधवांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये समाजातल्या तळागाळातील लोकांना समाजाच्या मुख्य आर्थिक आणि शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी उद्बोधन आणि चर्चा केली जाते। 4थे आस्था दीप संमेलन अमरावती येथे पार पडले। संमेलनाचे अध्यक्षस्थान बायोटेक्स ग्रुप पुणेचे संस्थापक श्री अभय श्रीरामजी आसलकर यांनी भूषविले। प्रमुख पाहुणे म्हणून विचारपीठावर 02 प्रेसिडेंट या आत्मचरित्राचे लेखक श्री व्यंकट काळे, पारधी समाजासाठी काम करणारे श्री अविनाश देशपांडे, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर श्री किरण अमृतकर, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अहिरे उपस्थित होते। संमेलनाची सुरुवात दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाले। यावेळी हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे ही प्रार्थना म्हणण्यात आली। प्रास्ताविकातून संमेलन आयोजित करण्याचा उद्देश आस्था एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री उमेश पिंपळकर यांनी व्यक्त केला। या प्रसंगी सर्व मान्यवरांचा सत्कार, शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन अध्यक्ष श्री अभय आसलकर, श्री प्रकाशजी नागपूरकर, श्री खाकरे अध्यक्ष आस्था नागरी सह पतसंस्था अमरावती श्री किरणजी सेलेकर, उपाध्यक्ष आस्था नागरी सह पतसंस्था अमरावती श्री दीपक मातुरकर, माजी संमेलनाध्यक्ष श्री गजानन अंजरकर, संस्थापक आस्था ग्रुप प्राचार्य डॉक्टर सूर्यकांत कानेरकर, सौ संगीताताई उंबरकर, उपाध्यक्ष आस्था एज्युकेशन सोसायटी अमरावती यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी गेल्या 2 वर्षात शासकीय, निमशासकीय तथा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये रुजू झालेल्या 60 युवक युवतींचाही सत्कार करण्यात आला। या भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। सत्कारानंतर रीवा मध्य प्रदेश येथील कमिशनर श्री सोनवणे साहेब यांचा शुभेच्छा संदेश प्रोजेक्टरवर दाखवण्यात आला। संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात आष्टीचे प्रसिद्ध व्याख्याते तथा संत साहित्याचे अभ्यासक श्री सुभाष लोहे यांचे शिक्षण परिवर्तनाचे माध्यम या विषयावर व्याख्यान पार पडले। त्यांनी अनेक संतांची दाखले देत विशेषतः संत सेना समाजाच्या संपूर्ण उत्कर्षासाठी शिक्षण आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले। अध्यक्षीय भाषणात श्री अभय आसलकर यांनी समाजाच्या विकासासाठी संघटन व सहकार्याची गरज व्यक्त केली। कार्यक्रमाची सांगता संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनाने झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आस्था एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा नरेश कावलकर, संचालक प्रा अंकुश मानकर यांनी तर आभार आस्था नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री चेतन कानेकर यांनी मानले। या संमेलनाला आस्था कोर, आस्था नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अमरावतीचे सर्व संचालक, आस्था एज्युकेशन अँड मल्टीपर्पज सोसायटीचे सर्व संचालक तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून समाज बांधवांची उपस्थिती होती।